कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सूर्या, कसला विचार करतोयस? नाही, काय नाही। तुला माहिती आहे ना, तुला खोटं बोलता येत नाही आणि माझ्याशी तर नाहीच नाही। शिवाचा विचार करत होतास ना? तू जाग जे ती वागली ना, तू व्हायला नको होत। अरे ती माझी दोस्त आहे आणि डॅडी मला देवासारखे आहेत। दोन्हीकडनं कात्रीत अडकलोय। काय करावं, कसं वागावं, काहीच कळणं झालंय मला। शिवाशी जे वागलो त्याचं पण वाईट वाटतंय, आणि तिने डॅडींची कॉलर पकडली त्याबद्दल त्यांचं पण वाईट वाटतं। सूर्या, कधी कधी आपल्यावर वेळच अशी येते की त्या एकाच वेळी आपल्याला वेगवेगळ्या भूमिका निभावाव्या लागतात। बघ ना, महाभारतात पण एकमेकांसमोर उभे राहून लढणारे एकमेकांचे नातेवाईकच तर होते। न्याय, सत्य हे नात्यांच्या पलीकडच्या गोष्टी, आणि ते नेहमी आपली परीक्षा घेत असतात। मला खात्री आहे सूर्या, या परीक्षेत तू नक्कीच पास होशील बघ। डॉक्टरीन बाई, तुम्ही नुसतं बोलणंच पेशंटला बरं करू शकता, माहिती तुम्हाला? तुळजाऊ, आत्ता कुठे बरं वाटतंय मला। मी खाली जातो, खालची व्यवस्था बघतो। सूर्य, मी आता तुला कसं सांगू? तू राक्षसाला देव मानलंयस। ज्या संपत्तीवर माझे वडील, माझा भाऊ मिरवतायत ना, ती संपत्ती तुझी आहे। ती डॅडींच्या हातात कशी गेली, का गेली, मला नाही माहित, पण मी ती आता शोधून काढणार आणि याच्या मुळाशी जाणार। ते सगळं तुला परत मिळवून देणार। जे तुझं आहे ते तुला मिळवून दिल्याशिवाय मी आता शांत बसणार नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।